जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, 24/7 384 जनतेचा आमदार. फुटपाथ दिसत नाही, रोडवरती बाईक आहेत, पब्लिकला चालायला जमत नाही, लोक रोडवरून चालू राहिलेत. हॉर्न वाजवलं तर लोक भडकतात, बोलतात आम्ही कुठून चालायचं. फुटपाथवरती गाड्या पार्क केल्यात. होतं हे चांगलं होतं काय, गाडी पार्क केलेली आहे, चालू द्या. जिथं लोक राहायला, जिथं लोकांनी चालायला पाहिजे त्या ठिकाणी गाड्या पार्क आहेत. ट्रॅफिकचं होण्यामागचं मूळ कारण काय आहे? कुठे पण कशी पण स्वतःची गाडी ही आपण पार्क करतो. त्याचबरोबर रिक्षावाल्यांचं तर मला खूप नवल वाटतं. जिथं पॅसेंजर उतरवले का तिथंच ते 90 अँगलनी डायरेक्ट टर्न मारतात, डायरेक्ट यू टर्न. म्हणजे थोडं पुढे जायचं असलं तर नाही जाणार, पण तिथूनच डायरेक्ट टर्न मारणार ते. असं म्हणजे सगळेच रिक्षावाले आपण काहीतरी आहेत, कारण का मी बघतो ना बाबा जिथं उतरवले पॅसेंजर तिथूनच लगेच टर्न, पुढून यायचं वगैरे काही नाहीये. फुटपाथवरती आता रोड केवढा आहे, बाईक्स इकडे बघा, हे सगळं हे जे पब्लिक चाललेत रोडनी त्यांना चालायचं फुटपाथवरून. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करते शॉपवाल्यांवरती. मागच्या वेळेस पण शॉपवाल्यांवरती कारवाई केलं होतं. व्यापारी संघटनांचा फोन आला होता मला, कारण नाही बाबा यांचे शॉपचे जे बोर्ड आहेत त्याच्यावरती कारवाई करते, पण शॉपच्या समोर जे फुटपाथवरती जो वापर केला जातो त्यांच्यावरती कारवाई केडीएमसी करत नाही. त्याचबरोबर केडीएमसी येणार है ना, तर ही न्यूज फुटपाथच्या लोकांना कळते आणि त्या दिवशी पूर्ण रोड मोकळा असतो. त्याचबरोबर आयुक्तांनी जर यायचं ठरलं ना, मागच्या वेळेस तिथे एकदा आयुक्त येणार होते, एक DG1च्या इथे एकदा येणार होते, आले नाही. त्यावेळेस पण पूर्ण क्लीन, एकदम क्लीन. फुटपाथवाल्यांना हॉकर्सवाल्यांना सांगितलं गेलं बाबा धंदे लावू नका, आता आम्हाला प्रॉब्लेम होईल. अशा काही गोष्टी आहेत. तर हा रोड टाळा, स्टेशन रोड जास्तीत जास्त लोकांनी टाळा. निवांत आहे, मला घाई काही नाहीये. आता मी या 2 ताईंना जागा दिली, त्यांनी रिक्षावाल्याला जागा दिली. फुटपाथ रोड हा पूर्ण भरलाय. म्हणजे आपण जर एखाद्याला जागा दिली तर दुसरा विचार करत नाही, तू तुझा जा, चल मी समोरच्याला जागा देणार जायलासाठी. मी काय बोलतोय, जर बाईक्स आहेत ना ह्या निमकर नाक्यापाशी जर त्यांनी पार्क केल्या तर अतिशय उत्तम होईल. कारण का ह्या ज्या बाईक्स असतात ना, ह्या बाईक दिवसभर नसतात, ते संध्याकाळी शॉपिंग करायला येतात. तर जे बायकर्स आहेत ज्यांच्या मोटरसायकली आहेत त्यांनी काय करा, निमकर नाक्याच्या आसपास आहे ना त्या ठिकाणी बाईक्स तुमच्या पार्क करा आणि चालत चालत स्टेशनपर्यंत जावा, शॉपिंग करा, जेणेकरून तुमची बाईक सुरक्षित राहील. नाहीतर एक दिवस काय होईल माहिती काय, ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि सगळ्या बाईकचा चुराडा झाला अशी एक न्यूज ऐकायला येईल. कारण का 90B रिंग रोडवरती बघा ट्रक कसा पलटी झाला, आयोवा वगैरे तसं येते. असो, आपल्या जनतेलाच पुढाकार घ्यायचा आहे, प्रतिनिधींच्या वरती अवलंबून राहू नका. प्रतिनिधी पण खूप काम करू राहिलेत, तर त्यांच्यावरती अवलंबून न राहता, कारण का त्यांनी जर ही कामं केडीएमसीकडून पार्किंगची सुविधा केली असती तर मग अशा काही गोष्टींना नाहक त्रास झाला नसता. मला वारंवार बातम्या पण येतात, राजू टपाल जे पत्रकार आहेत त्यांची पण न्यूज असते. परत जितेंद्र जोशी म्हणून ॲडव्होकेट आहेत, ते पण खूप प्रयत्न करतात पोलीस प्रशासन वाढवण्यासाठी आणि ट्रॅफिकसाठी वगैरे, पण काहीही फरक पडत नाही. जैसे थे वैसे. म्हणून प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एक टिटवाळा सुजलम सुपलम
सस्यश्यामलम एक सुंदर असा पिठवळा तयार करा. मी आहेच आहे, मी काही शांत बसणार नाहीये आणि तो करणारच आहे. फक्त सहकार्य करा राजकारण्यांनी. बाकी जनता भोळी बाबडी आहे तर ते करून घेतील. ठीक आहे, धन्यवाद.